आज मी बनवणार आहे गोडा मसाला, म्हणजे वाटप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलतात. त्यासाठी लागणारे साहित्य हे खोबरं घेतले 2 वाट्या किसून, घेतले बारीक चिरलेला कांदा, एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, न सोलता घेतल्या तरी चालतं. ही आहे आपली खडा मसाल्याची पावडर. ॲक्च्युली आपण खडा मसाला पण टाकू शकतो डिरेक्टली, पण मी खडा मसाल्याची पावडर करून ठेवली आहे. ते 1-2 चमचे त्याच्यात मिक्स करणार आहे. तवा गरम करायला ठेवला होता, त्यात आपल्याला ते खरपूस रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे. एवढं खोबरं भाजलं की मग आता काढून घ्यायचं. खोबरं काढून घेतलं की त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आणि हे जे चिरलेले कांदे आहेत ते त्याच्यात टाकून द्यायचे. कांदा फ्राय करायला टाकला आहे, त्याच्यात लसूण टाकून द्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं. कांद्याचा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हा मसाला मी एकदाच करून ठेवते, म्हणजे 10-15 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं की त्याला काही होत नाही, कारण माझ्या प्रत्येक जेवणात हा मसाला असतो. त्यामुळे मला जेव्हा लागेल तेव्हा करणं शक्य होत नाही एवढं सगळं. त्यामुळे मी तयार करून ठेवते. काही खराब होत नाही, कारण त्याच्यात आपण मीठ पण टाकणार आहोत. मीठ टाकल्याने ते खराब नाही होत, मसाला टिकून राहतो तसाच. खोबरं काढून घेतलं होतं, तर त्याच्यात कांदा काढून घेऊया. मध्ये टाकूया 1 चमचा मीठ. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. थंड झालं, साफ थंड करून द्यायचं. थंड झालं की मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्याला मिक्सरमधून काढलं की असं बारीक एकदम फाईन पेस्ट बनते त्याची. आपला मसाला तयार आहे. ॲक्च्युली हे ना स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही, प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं आहे. कारण माझ्या अनुभवानुसार स्टीलच्या डब्यात ठेवल्यानंतर, कारण आपण जास्त दिवस ठेवणार असतो, त्यामुळे स्टीलच्या डब्याला मीठ असतं मसाल्यामध्ये, त्यामुळे स्टीलच्या डब्याला चीर वगैरे जाऊ शकते किंवा स्टीलचा डबा फुटू वगैरे शकतो. कारण माझा अनुभव आहे, माझा एक डबा असाच फुटला होता मसाल्याचा. तेव्हापासून मी हा प्लास्टिकचा डब्बा केला आहे. प्लास्टिकच्या डब्यात ठेवलं तर जास्त दिवस टिकून पण राहतं आणि त्याला बुरशी वगैरे पण नाही लागत. त्यामुळे मी प्लास्टिकच्या डब्यातच ठेवणं प्रिफर करते. ओके, थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.